नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी इंग्लिश या चॅनलमध्ये. जसं तुम्ही आपला थंबनेल पाहिलंच असेल, आज आपण एक थोड्या हटके वेने इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. हटके वे म्हणजे आता सध्या तुम्हाला माहिती आहे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे बिग बॉस मराठी. त्यात सूरज भाऊ आहे आपला गुलीगत. बरेच लोक आहेत, बरेच मंडळी आहेत त्यात. तर आपण प्रयत्न करणार आहेत, की बाबा त्यांचे काही डायलॉग पाहणार आहोत आणि त्या डायलॉगमधून आपण प्रयत्न करणार आहे, की काय ग्रामर स्ट्रक्चर वापरलं, त्याला इंग्रजीमध्ये आपण कसं कन्व्हर्ट करू शकतो. या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज तुम्हाला मी गॅरंटी देतो, बऱ्यापैकी तुम्ही ग्रामर शिकणार आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला एक गोष्टी कळायला चालू होणार आहे, की बाबा हां, हे असं वाक्य असेल तर ते कसं आपण इंग्रजीमध्ये बोलतो. तर व्हिडिओ आता मी चालू करतो. व्हिडिओ पहा आणि त्यानंतर आपण पाहूयात, की बाबा ती व्हिडिओमध्ये जी मराठी वाक्य लाइक त्यांनी वापरलेली ती कशी आपण इंग्रजीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि ग्रामर कसं तरी वापरू शकतो. पोरगे आले ना. हे बघ की कसला कुछ झालाय अंकिता. काय कोणतरी पोरगी आली तर माझ्याच याला बाबा तू चुकीचं गेम समजतोयस. हा तू जरा थंड घे. तू थंड नाही घे. मी तुझ्या सपोर्ट मध्ये आहे. लास्ट कसा तो ओ पॅडी दादा हो तुमचं पहिलं चालू हय चालू वा. आहे. हय वा. लवकर या. हे का समजावता ह्यो चुकीचो गेम समजाक लागलो हा. आता मगासपासून सगळे म्हणतात कोणतरी आज येतो लो हा. ह्यो काय करता कोणीतरी पोरगी यायला पाहिजे. पोरगी आय होप तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. तर व्हिडिओमध्ये 8 वाक्य टोटल मी घेतलेली आहेत, जी बोललेली आहेत. या पार्टमध्ये आपण पहिली 4 वाक्य घेणार आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, "हा बघ की किती खुश झालाय." वैभवने बोललेलं आहे. "कोणतरी मुलगी आली तर माझ्याच आहे." हे पण वैभवने बोललेलं आहे. "तू चुकीचा गेम समजतोय हा." असं अंकिताने बोललेलं आहे आणि "तू जरा थंड घे." हे पण अंकिताने बोललेलं तर आपण काय प्रयत्न करणार आहे यात बघण्याचा, की बाबा हे पहिलं जे वाक्य आहे, त्याला फक्त आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून मी दाखवणार नाही. त्यामागचं तुम्हाला ग्रामर दाखवणार. त्यामागे मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. ते तुम्ही मला कमेंटमध्ये टाका, की बाबा काय त्याचं होऊ शकतं आणि तुम्ही स्वतः प्रत्येक 20-20 वाक्य सिमिलर 20-20 वाक्य घ्या आणि प्रयत्न करा ते सोडवायचं. कारण मी तुम्हाला ह्याच्या मागचं ग्रामर सांगणार आहे आणि ते ग्रामर सांगितल्यामुळे तुम्हाला एक आयडिया येणार आहे, की बाबा हां, की बाबा हे असं-असं सॉर्ट आउट होऊ शकतं आणि तुम्ही बोलताना त्यावेळेस ते तुम्हाला उपयोग होऊ शकतो. ओके. तर पाहूयात आता. अ, पहिलं वाक्य, "हा बघ की किती खुश झालाय." आता आपल्याला हे सोडवायचंय पण हे वाक्य. ओके. त्यासाठी आपल्याला जर तुम्ही पाहू शकता, मी एक फॉर्म्युला पण काढलेला आहे. जर तुम्हाला ते कन्फ्युजन होत असेल, "अरे नक्की काय वापरले आहेत फॉर्म्युला म्हणजे हे तर कळलं नाही प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे का सिंपल प्रेझेंट टेन्स आहे?" म्हणजे 9-10 प्रकार, 12 प्रकार जे आहेत त्यापैकी कोणते कळत नाहीये. पण त्यासाठी मी एक फॉर्म्युला काढलेला आहे. "हा बघ की किती खुश झालाय." तसंच एक तुम्हाला होमवर्कसाठी मी वाक्य घेतलंय म्हणजे एक तुम्हाला एक आयडिया येईल, की बाबा हे कशा प्रकारची वाक्य आहेत. "बघ की ती किती उत्साहित झाली आहे." अशा आपण वेगवेगळे प्रकारची वाक्य बोलतो राइट? तर तसंच यात जो फॉर्म्युला आपण वापरणार आहे, त्यासाठी आपल्याला पहिलं घ्यायचं कमांड वर्ड. ह्यात काय कमांड दिलेली आहे? दुसरं इंट्रोगेटिव्ह फ्रेज. इंट्रोगेटिव्ह म्हणजे एक कॉम्प्लिमेंट दिलेली असती किंवा कॉम्प्लिमेंट टाइप असतं किंवा आता मला ते एक्झॅक्ट काय म्हणतात ते सांगता येणार नाही. बट एक सॉर्ट ऑफ तुम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून ती लक्षात ठेवू शकता. मी ते तुम्हाला सांगेल. खुश होणे, उत्साहित होणे किंवा आश्चर्यचकित होणे. धिस इज समथिंग इंट्रोगेटिव्ह. वी कॉल इट इंट्रोगेटिव्ह. ओके. आणि त्यानंतर आपला नॉर्मल फॉर्म्युला येणार आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही3 म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता आपण याला सोडवण्याचा प्रयत्न करू. ओके. लेट्स जस्ट कीप इट सिम्पल. कमांड वर्ड काय आहे यात? बघ की. बघ. बघला आपण काय म्हणतो? लुक. ओके. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह फ्रेज काय आहे? खुश होणे. ओके. लुक किती खुश. ओके. किती खुश इज समथिंग इंट्रोगेटिव्ह. किती म्हणजे काय? हाऊ हॅपी. हाऊ म्हणजे किती आणि हॅपी म्हणजे खुश. हाऊ हॅपी. आता नॉर्मल आपल्याला काय वापरायचंय? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस म्हणजे आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचंय. सब्जेक्ट काय आहेत? हा म्हणजे ही. आता ही साठी काय असतं? हॅव का असतं का हॅज असतं? हे पण मी घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, माझी प्लेलिस्ट बघा. तर ही साठी असतं हॅज. ओके. हॅज आणि होणे झालाय. झालाय म्हणजे ती गोष्ट परफेक्ट टेन्स म्हणजे आपण काय म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे ती गोष्ट आता रिसेंटली झालेली आहे. म्हणजे बाबा माग तो खुश नव्हता. आता खुश झालाय अचानक तो. लाइक वाक्याप्रमाणे सांगायचं झालं तर म्हणजे होणे म्हणजे काय म्हणतो आपण बिकम. ओके. तिसरं रूप काय? बिकम, बिकेम, बिकम. ओके. हे झालं आपलं
आणि उद्गारवाचक चिन्ह देऊ. कारण इंट्रोगेटिव्ह म्हणजे हे लाईक उद्गारवाचक ज्याला आपण चिन्ह देतो ते इंट्रोगेटिव्ह असतं. लुक हाऊ हॅपी ही हॅज बिकम. झालं आपलं वाक्य. आता तुम्हाला तसंच हे वाक्य बनवायचंय आणि हे वाक्य तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचे नाही. अशाच प्रकारची 20 वाक्य घ्यायची आणि जी सोडवायची आहेत. ओके. दुसरं वाक्य बघूया. कोणतरी मुलगी आली तर मजाच आहे. ओके. कोणतरी मुलगी आली तर मजाच आहे असं म्हणतोय. आता ह्याला आपण कंडिशनल सेंटेन्स म्हणतो. जर काही गोष्ट घडली तर काहीतरी होईल. ओके. तुम्ही हे समजून घ्या. जर हे झालं तर ते होईल. म्हणजे हे तर पण काय म्हणायचंय, कोणतरी मुलगी आली तर मजाच आहे असं म्हणतोय बाबा तो. वैभव सांगतोय बाबा सूरज असा म्हणतोय. कंडिशनल सेंटेन्स 2 ह्याच्यात डिवाइड होतं. जर इथं तुम्ही पाहिलं. हे एक पार्ट आणि हा एक पार्ट. आता इथं फॉर्म्युला काय घेतलाय? इफ नी सुरुवात करायची. इफ ओके. बोल्ड करतो. इफ लेट्स जस्ट मेक इट बोल्ड. इफ सब्जेक्ट काय आहे? कोणतरी मुलगी. कोणतरी मुलगीला काय म्हणतो आपण? रॅन्डम आहे ना. कोणी पण माहित नाही कोणती मुलगी. सम गर्ल. आता V1 प्लस ES ते मी सांगतो तुम्हाला. इफ सम गर्ल V1 काय आहे? एने आपलं क्रियापद काय आहे यात? आली. आली म्हणजे काय? एने. एनेला आपण काय म्हणतो? कम. आणि गर्ल ही एक वचन आहे. ओके. एक वचनला आपण कम फक्त ठेवत नाही. कम्स. इफ सम गर्ल कम्स. आता काय होणार? काय होईल? तर मजाच आहे. तर मजाच आहे. तर इट आपण युजली वापरतो. ओके. इट हे इथं इटचं काही असं वाक्यात हे नाहीये की बाबा इट साठी हा शब्द आहे मराठी. नाही. डायरेक्ट मजाच आहे असं नाही लिहू शकत. इट लिहायचं त्यामुळे. इट विल बी फन. ओके. मजाला फन म्हणतो. इफ सम गर्ल कम्स इट विल बी फन. आता तुम्हाला सिमिलरली हे वाक्य घ्यायचंय. या वाक्यासाठी तुम्हाला मला आपल्या कमेंट सेक्शन मध्ये हे वाक्य बनवून टाका आणि 20 वाक्य घ्या सेम अशीच मराठीतली आणि बनवा. तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणून जाईल की बाबा अरे हा हे मला जमतंय आणि तुम्ही ते हळूहळू वाक्यात वापरायला चालू करता. ओके. पुढचं वाक्य बघू. पुढचं वाक्य. तू चुकीचा गेम समजतोय हा. ओके. सो तिला म्हणायचंय की बाबा सूरज तू गेम चुकीच्या पद्धतीने समजतोय. तू चुकीचं समजतोय गेम. तर इथं आपण कसं बनवणार? नीट बघा. ओके. तुला यू एम इज आर पैकी काय येणार? आर. हे पण मी शिकवलेले तुम्ही पाहू शकता. यू आर. समजण्याला आपण म्हणतो वर्ब घ्यायचं. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. समजण्याला आपण म्हणतो अंडरस्टँड आणि ING लावायचा आहे. कारण हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आता इथं एखादी क्रिया होती. तो गेम चुकीचा समजतोय. त्याचं समजून झालेलं नाहीये किंवा तो समजणार नाहीये फ्युचरमध्ये. तो सध्याच्या घडीला चुकीचा गेम समजतोय असं म्हणतीये ती त्याला. यू अंडरस्टँडिंग दी गेम. आता ऑब्जेक्ट आहे हा. दी गेम इज ऑब्जेक्ट. दी गेम चुकीचा समजणे म्हणजे बाबा आपण इथं म्हणू शकतो यू अंडरस्टँडिंग दी गेम. चुकीचाला म्हणतो आपण इनकरेक्टली. तुम्ही रॉंग पण लिहू शकता किंवा इनकरेक्टली पण लिहू शकता. यू अंडरस्टँडिंग दी गेम इनकरेक्टली. ऍज सिम्पल इज दॅट. तसं तुम्ही पुढचं वाक्य बनवू शकता. तो चुकीचा सिनेमा पाहतोय हा. यासाठी वाक्य बनवा. कमेंट सेक्शन मध्ये टाका. 20 वेगवेगळी वाक्य बनवा. जमून जाईल हा टॉपिक तुम्हाला. एकदम सिम्पल टॉपिक आहे. ओके. पुढचं बघू. तू जरा थंड घे. म्हणजे हे वाक्य नॉर्मल आहे महाराष्ट्रामध्ये. कोणीही म्हणतं तू जरा थंड घे. तू शांत राहा. तू थोडी वाट बघ. तू थोडं थांब. ह्यासाठी पण काय असं लय जास्त काय म्हणतात रॉकेट सायन्स नाही. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट प्लस इम्पेरेटिव्ह फ्रेज. ही इम्पेरेटिव्ह फ्रेज आहे. इथं आपण एक आज्ञा देतो. कुणाला तरी आदेश देतो. हे कर, ते कर, नाही का? तू जरा थंड घे बाबा. तू सांगतोय जरा स्पष्ट सांगतोय बाबा जरा थंड घे. थोडं शांत राहा. ओके. यासाठी आपल्याला एकदम सोपं सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट आहे बाबा यू. बोल्ड करूयात आपण याला कंट्रोल B ने. यू. जराला आपण म्हणतो जस्ट आणि थंड घे म्हणजे टेक इट इझी. टेक इट इझी. थंड घे म्हणजे थंड तुम्ही असं चिल बिल नाही म्हणू शकत. टेक इट इझी. तुम्ही ऐकलं असेल. जस्ट टेक इट इझी. थंड घे. जस्ट टेक इट इझी. तसं तू शांत राहायला मी तुम्हाला सांगून देतो काय. तू शांत राहा म्हणजे काय? यू जस्ट कीप काम. कीप काम. टेक म्हणजे घे. घे साठी आपण टेक वापरतो. जसं शांत आपण काम म्हणतो. कीप काम. शांत राहा. राहण्याला आपण कीप म्हणतो. तसेच बाकीचे वाक्य बनवा. कमेंट सेक्शन मध्ये टाका. 20 वेगवेगळी वाक्य बनवा ह्याची. वहीत लिहा. होऊन जाईल हा पण टॉपिक.
तर आजचा मेन माझा उद्देश हाच होता की बाबा तुम्हाला काहीतरी नवीन बिग बॉस वगैरे थ्रू शिकवावं. तर आपण आज काय कव्हर केलं? 4 सेंटेन्सेस वेगवेगळी कव्हर केली. त्याचं 4 सेंटेन्सेस ग्रामर स्ट्रक्चर कव्हर केलं. तुम्हाला तो होमवर्क आहे. कमेंट सेक्शनमध्ये ती वाक्य जी दिलेली ती टाकायची. 20-20 वेगवेगळी वाक्य बनवलेली ती पण टाकू नका कमेंट सेक्शनमध्ये. पण वहीत लिहा. प्रामाणिक राहा स्वतःशी. करा हे मी सांगतोय ते. अजून नवीन-नवीन मी टॉपिक घेऊन येणार आहे. मी गॅरंटी देतो असंच नवीन-नवीन एक जे ट्रेंडिंग चालू आहे, ज्यात जास्तीत जास्त आपण इंटरेस्ट घेऊ शकतो या सॉर्ट ऑफ व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यामुळं चॅनलला तुम्ही मी असं माझी इच्छा आहे की तुम्ही सबस्क्राईब करावं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तेवढाच एक सपोर्ट होईल मला. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटत असेल की बाबा मला म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने शिकवू शकता, ते टाका. मी ते पण शिकवण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. आणि थँक यू अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एवढंच होतं आजच्यासाठी. आय होप तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांना पाठवा. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम अहेड. टेक केअर. बाय.